आदाब सत्यात. आपण बघू शकतो हे ध्रुवपद धरायचे. जे खूप मोठे पांडुरंगाचे भक्त होते. नंतर हरी, विठ्ठल, पदाजी. तर आपले आवडते म्हणजे संत भगवान बाबा. संत भगवान बाबाचं इथं मंदिर नाही कारण संत मंदिर जन्म 1608, प्रयाण 1600. स्वराचे तर मित्रांनो डोंगरावरती संत तुकाराम. नमस्ते, आदाब, सत श्री अकाल, जय जिनेंद्र. वेलकम. महाराष्ट्राला आधीपासूनच संतांच्या भूमी म्हटलं जातं. तर आज आपण त्याच संतांच्या भूमीवर चाललो आहोत. तर जायचं ना मग? चल जाऊया. आता आपण आंबेगावला आलेलो आहोत आणि आंबेगाववरनं आपण निगडी बस पकडणार आहोत. बालकांसाठी हाती धरली पाठी, तैसे संत जगी आदी क्रिया करून जाऊ, अशी व्याख्या सांगणाऱ्या महाराष्ट्रातील संतांच्या भूमीवरती आज आपण चाललो. बोलताना पुणे तिथे काय होणे, तर बसमध्ये गर्दी कस काय कमी राहणार. अर्धा तास उभा राहिल्यानंतर कशी बशी जागा मिळाली. पण नेहमीसारखं मित्रासोबत स्टार्टअप रिलेटेड चर्चा करत बसलो. पांडुरंगासारखा धन्वंतरी आणि विठ्ठल नामासारखं औषध त्रिभुवनात सापडणार नाही असं संत तुकाराम महाराज सांगतात. आणि अशा तुकोबांच्या घरी आज आपण चाललोय. तर आपण निगडीला पोचलेलो आहोत आणि निगडीला पोचल्यानंतर विठुरायाचं दर्शन झालं. आता देहूगावच्या बससाठी आम्ही बसत आहोत. हेच देहूगावची बस आहे. चला बसूया. पलीकडच्या साईडच्या बसू. शहराच्या बाहेर आल्यावर गर्दी पण कमी झाली, शांतता वाटायला लागली आणि आज लागली ती तुकोबाच्या भेटीची. आपण देहूमध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहे देहू गावात. पण देहू गावात पोचल्यानंतर कमान दिसलीच नाही कारण की आम्ही ह्या बसमध्ये आलो. ही आमच्या मागे दिसली ती बस. या बस धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, येथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षेत्रवासी लोक ते देवांचे, उच्चारिती नामघोष, असे वर्णन श्री संत तुकोबा करता. गुरु संत तुकाराम महाराज की जय. आता सगळ्यात अगोदर आपण ज्या ठिकाणाहून संत तुकोबांनी वैकुंठ गाठलं त्या ठिकाणावरील नांदरकी वृक्षाचं दर्शन घेणार आहोत. हे आहे वैकुंठ गमन मंदिर. 12 वाजून 5 मिनिटांनी हल्ले जात. या ठिकाणाहून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. इथं विमान आलं महाराजांना. अलीकडे त्यांची मुलगी भागीरथी. बाबा गेले कोण्या गावा आणि भागीरथी करी धावा. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथाबाई रडायला लागली. इंद्राणीच्या तीरावर उभी राहिली. स्वतः पांडुरंग आले धावत. तुकोबाराय म्हणले तुमची मुलगी इंद्राणीच्या काठा उभी राहिली. पाण्यामध्ये उडी मारायला लागली. मेली तर म्हणले तुम्हाला पातळ. उडी मारल्याबरोबर पांडुरंगाने माशाचं रूप धारण केले आणि तिला पंखावर गेली. तुकोबाराया वैकुंठाहून परत आले. रंगपंचमीला बखाटाला धरून बाहेर काढली. म्हणले घाबरू नको. म्हणले बाई मी आलेलो आहे तुझ्या करता. चला म्हणली बाबा आता माझ्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करते, जेवण करून दा. तुकोबाराय म्हणले मला ताबडतोब वैकुंठाला जायचं. जो स्वयंपाक लवकर होईल तो कर म्हणले. घरामध्ये मडक्यात सेवाय वाट्या सेवाय येळ्या. घरामध्ये दूध नाही, साखर नाही. तुकाराम महाराजाला अंतरी कळलं. धा म्हणले वेलेश्वराचं पूजन कर म्हणले. वेलेश्वराचे पूजन केले, दूध नंदीचे काढिले. दगडाच्या नंदीचं दूध काढलं आणि बाबांना सेवा संघ खायला दिलं आणि वैकुंठाला गेले तुकाराम महाराज. संध्याकाळी सासूबाई शेताहून आली. सुनबाई सेवा चोरून खाते. नाही म्हणले सासूबाई माझे बाबा आले. बाबा वैकुंठाला गेले, आता येणार आहे का म्हणले परत.
परत वेलेश्वराचं पूजन केलं. नंदीला जो पाझर फुटला, इंद्राणीला दुधाचा पाठ गेला. मग माझी लक्ष्मी म्हणून त्या येलवाडी गावात बसवली गेली. गावात विठ्ठलाचं मंदिर आहे. स्वयंभ पांडुरंग पंढरपुराहून देवी त्या या ठिकाणी आले. धन्य आजी दीन दर्शन संताची, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. पंढरपुराहून देवी तेहून नांदतात. इथे दर्शन झालं म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करतं. त्या भंडारा डोंगरात तुकाराम महाराज एकांतवासात भजन करायला जायचे. जिजाबाई 12 वाजता भाजी भाकरी घेऊन जायची. रस्त्यामध्ये काटा मोडला, त्या ठिकाणी पांडुरंगाने जिजाबाईच्या पायातला काटा काढला. तिथे उत्सव करतो. माग शुद्ध दर्शनी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र गेला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी हा मंत्र घ्यायचा. तुकाराम महाराजांचा रोजचा एक अभंग वाचायचा. सगळं विघ्न दूर होईल. मी त्यांच्या घराण्यातला पुजारी, माझी 10वी पिढी. तुकाराम महाराजाला पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केली जाते. काय कोणाची इच्छा असली देवाच्या नैवेद्याकरता दक्षिणा दिली तर घेतली जाते. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलवितो. अंत काळी विठू आमाशी पावला, पुढी सैत झाला गुप्त दुखा. बोला पुंडली गौरदे श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे वृक्षाची माहिती तर बाबांनी सांगितलीच आहे. गूढ तुझे रूप, गूढ तुझे नाम, देई मज प्रेम सर्व का. ज्या वेळेस संत तुकोबा विठ्ठलाचं नाव घ्यायचे त्यावेळेस सगळे प्राणी सुद्धा त्या नावामध्ये रमायचे. नेहमीच संतांचा तप मोडण्यासाठी अनेक वेळेस वेश्या येतात. आपण हरिदास ठाकूर यांचं सुद्धा एक्झाम्पल बघू शकतो. ज्या वेळेस मंबाजींनी या वेश्येला पाठवलं होतं तुकाराम महाराजांचं तप मोडण्यासाठी, तेव्हा तुकोबांनी त्यांना नामाचं महत्व सांगितलं. हे जे तुझं सौंदर्य आहे ते 4 दिवसाचं सौंदर्य आहे. त्याच्यानंतर काय पूर्ण वेळ हरिचिंतनात व्यस्त करायला पाहिजे. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. एस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी. नाम परते साधन नाही, जे तू करीसी अनिक काही. आकारोने सांगे तुका, आकारोनी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. असं सांगितल्यानंतर ती तुकोबांच्या घरी तुकोबांना दंडवत मारला आणि तुकोबांच्या घरी दासी बनायला सुद्धा तयार झाली. आता पुढे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग. ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना सोनं नाणं पाठवलं तेव्हा संत तुकाराम महाराजांनी स्वीकारलं नाही. संत तुकाराम महाराजांचा तर भिक्षा घेण्याला पण विरोध होता. भिक्षा पात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाने असं सांगणारे संत तुकाराम महाराज यांनी स्वीकारलं नाही. आणि तर शिवाजी महाराज देऊ शकतात तर एकच गोष्ट देऊ शकता, ती म्हणजे आम्ही तेठे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे एर वित्त धन ते मज मुक्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. आणि समोर आहे भंडारा डोंगरावरती माऊली तुकाराम महाराजांसाठी जेवण घेऊन जायची.
देवाचा प्रसंग. हे आवली जेव्हा संत तुकाराम महाराजांना म्हणजे जेवण घेऊन जायचे तर तेव्हा ती संत तुकाराम महाराज कोणत्या डोंगरावरती संत तुकाराम महाराज भंडारा भामचंद्र आणि आणखी एक तिन्ही डोंगरावरती पैकी कुठल्या पण डोंगरावरती जायचे. पण आवली काय करायची, आवलीला माहिती नसायचं की संत तुकाराम महाराज कोणत्या डोंगरावरती गेले. तर ती काय करायची, जमिनीला कान लावायची आणि बघायची की कोणत्या साईडने रामकृष्ण हरी विठ्ठल असं नाव येतं आहे. तर त्या साईडने नाव यायचं, तर त्या साईडने ती जायची. आणि हा जो मागचा जो पिक्चर आहे याच्यामध्ये आवली संत तुकाराम महाराजांसाठी जेवण घेऊन गेली आहे. तर ज्या दिवशी संत तुकाराम महाराजांसाठी आवली जेवण घेऊन जात होते त्या दिवशी काय झालं, तिच्या पायामध्ये खूप मोठा काटा घुसून गेला. तर एक स्वतः विठ्ठलानी तिच्या पायातला काटा काढण्यासाठी घेऊन आले. आवली तर विठ्ठलाला खूप शिव्या द्यायची, मात्र पण संत तुकाराम महाराज हे खूप मोठे भक्त होते, खूप मोठे विठ्ठलाचे भक्त होते. आणि आवली संत तुकाराम महाराजांना म्हणजे तिच्या पतींनाच देव मानायचे, त्यामुळे भक्ताची कृपा झाली. आणि नाही का तिला म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पण अगोदर आवलीला विठ्ठलाने दर्शन दिलं. आणि समोर आहे गरुडावर बसून वैकुंठाला जाताना संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज जाताना सांगता, अखंड नाम हाच परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एकच सोपा मार्ग आहे. त्याने ईश्वरावरील श्रद्धा अचल होते, चित्त शुद्ध होते. स्वयं संचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीस कशाने व्यसन घालता येत नाही. मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकच विर्भाव, अखंड नामोच्चाराने हा एकच विर्भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परब्रह्म प्राप्ती करून घेता येते. आणि मग मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची अवघे लाभ घेते चिंतन गोविंदाय. महाराजांनी वैकुंठाला जाताना जे महत्त्वाचे वर्ड सांगितले होते ते म्हणजे ईश्वराचं नामस्मरण घेणं. वैकुंठ गाठण्याचा साधा आणि सरळ सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचं नामस्मरण घेणं. तर ते आपण घ्यायलाच पाहिजे. वृक्षवल्ली आमासोयरी वनचरे पक्षी सुरवरे आळवी. याच्यावरनं आपल्याला कळून येतं की संत तुकाराम महाराजांचं पर्यावरणावर किती प्रेम होतं. ज्यावेळेस विश्वंभर भट्ट यांनी संत तुकाराम महाराजांना त्या म्हणजे भागवत धर्माचं पालन करत होते, तर ते प्रत्येक वेळेस भागवत धर्माचा प्रसार करायचे. पण काही समाजकंटकांना ही गोष्ट आवडली नाही, तर त्यांनी विश्वंभर भट्ट हे की वाघोलीचे मोठे महंत होते त्यांना बोलवलं आणि संत तुकाराम महाराजांविरुद्ध. तर तेव्हा संत तुकाराम महाराजांचे सगळे टोटल ज्या तुकाराम गाथा त्यांनी लिहिल्या होत्या त्या पाण्यात डुबवण्याचा आदेश देण्यात आला. तर तेव्हा पाण्यात डुबवण्याचा आदेश दिला. तर तेव्हा हा सीन आहे. तर तेव्हा 13 दिवस उपोषण म्हणजे जगातील सगळ्यात पहिलं उपोषण हे संत तुकाराम महाराजांनी केलं. जेव्हा 13 दिवस उपोषण केल्याच्या नंतर स्वतः विठ्ठलाने श्रीकृष्णाने आले आणि त्यांच्या तुकाराम गाथा पाण्यातून वरती तरंगला. हे बघू शकता तुम्ही, पाण्यातून वरती तरंगला आणि 13 दिवसाचा पूर्ण फळ भेटला, पूर्ण आयुष्याची कमाई ती भेटली आहे. आणि 13 दिवस फक्त तुकाराम महाराज नाहीत, आवली, महादेव आणि भागीरथी म्हणजे त्यांचं अख्खं कुटुंब हे उपाशी होतं. आणि परत एकदा दर्शन घेतलं आणि निघालो पुढील प्रवासासाठी. मेन मंदिर, तुकोबारायांचं घर, गाथा मंदिर, विश्वंभर महाराज मंदिर, इनामदार वाडा आणि खूप काही. बघू शकतो की खूप मोठे पांडुरंगाचे भक्त होते. नंतर हरी, विठ्ठल, पदाजी, संत भगवान बाबाचं एका मंदिर निघाले. संत मंदिर जन्म 1608, प्रयाण 1600. कराचे पूजन के